Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. सुरत साखरे हल्ला प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, गोळीबार करणारे 2 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद. कोल्हापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या सुरत साखरे हल्ला प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय. अवघ्या 12 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आरोपींना अटक केली. रफिक उर्फ देवा पीरसाहेब मुल्ला आणि शहाबाज राजू मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 16 जुलै रोजी दुपारी नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंग रोडवरील स्टार लोकल मार्टजवळ सुरत साखरे याच्यावरती 2 दुचाकी स्वारांनी भर दिवसा अंधाधुंद गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यात सुरत साखरे गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तात्काळ विशेष पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्र गतीनं फिरवली. तपासादरम्यान हे आरोपी गुन्हा करून कर्नाटकात पळून गेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जयसिंगपूर जवळील अंकली पूल परिसरात दबा धरून सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना अत्यंत शिताफीनं ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सुरत साखरे यांच्यावरती जीव घेण्याच्या उद्देशानेच गोळीबार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांनी दिली आहे. दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नवीन वाशी नाका कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड या ठिकाणी असणाऱ्या स्टार लोकल मार्टजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावरती गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला होता. याबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 395/2026 हा BNS 109 आणि आर्म्स ऍक्ट 3(5) नुसार गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सर आणि यांच्यासोबतच पोलीस निरीक्षक LCB करवीर जुना राजवाडा आणि आम्ही या ठिकाणी तात्काळ भेट दिली. त्याचबरोबर या घटनेचा गांभीर्य पाहता याच्यामधील आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी याच्यासाठी तात्काळ आम्ही वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून त्या टीम्स ॲक्टिवेट केल्या होत्या आणि 24 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा उघड करून याच्यातील 2 आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या हल्ल्यामध्ये जखमी झालेला सूरज साखरे आणि जे आरोपी अटक आहेत यांच्याकडून याच्याबद्दल आम्ही डिटेल तपास करत आहोत आणि तपासामध्ये जशा गोष्टी उघड होतील तशी आम्ही पुढची माहिती कळवत आहोत. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला स्वतःच्या वैयक्तिक वादातून नसून सुपारी घेऊन करण्यात आल्याची दाट शक्यता आहे. या भीषण हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि ही सुपारी कोणी दिली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत असून लवकरच यामागील मुख्य चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.